किसान क्राफ्टची 406 मॉडेल आहे। हा कशा प्रकारे स्टार्ट करायचा, कशा प्रकारे चालवायचा आहे, आज मी तुम्हाला या व्हिडिओमधनं सगळे काही सांगेल। हा 406 आता सुरुवातीला ज्यावेळेस आपण मशीन स्टार्ट करतो, करतो त्यावेळेस काय करायचा, हा आहे एक्सलेटर। हा एक्सलेटर द्यायचा। एक्सलेटर दिल्यानंतर समोरल्या साईडला यायचं। समोर आल्याच्यानंतर आहे डिकॉम्प्रेशन। आपण काय करायचं, अशी आरामानं रशी 2-3 वेळेस बाहेर ओढायची। ज्यावेळेस रशी ओढतो त्यावेळेस ही रशी फुल टाईट झालेली आहे, याच्यामध्ये कॉम्प्रेशन फुल आलेलं आहे। कॉम्प्रेशन आल्याच्यानंतर काय करायचं, हा डिकॉम्प्रेशन अशा प्रकारे लॉक होतोय। लॉक झाल्याच्यानंतर अशा पद्धतीमध्ये उभं राहून ही रस्सी जी आहे, ही रस्सी पूर्णपणे बाहेर आली पाहिजे। ती चालू करू का, पूर्णपणे रस्सी बाहेर आली पाहिजे ती अशी, हे बघून घ्या। आणि अशा प्रकारे मशीन स्टार्ट झालेलं आहे। आणि ज्यावेळेस बंद करतोय त्यावेळेस हा लिव्हर इकडल्या साईडला आला पाहिजे। हा आहे गेअर रिव्हर्स फॉरवर्ड। ज्यावेळेस आपण रिव्हर्स फॉरवर्ड चालवतो मशीन, त्यावेळेस हा झाला न्यूटन। या पद्धतीला आला की न्यूटन झाला, इथे सेंटरमध्ये आलाय, न्यूटन झालेला आहे। ज्यावेळेस आपल्याला समोर चालायचं आहे, भर घालण्याचं काम करतंय, त्यावेळेस आपल्याला हा लोडिंग गिअर पाठीमागे टाकायचा, लोडिंग गिअर टाकायचा आहे। लोडिंग गिअर टाकल्याच्यानंतर हा फर्स्ट जेव्हा किंवा सेकंड दोन्ही पण लावून काम करू शकता तुम्ही। आणि हा आहे क्लच। गिअर टाकल्याच्यानंतर हा गिअर टाकून दिलाय तुम्हाला। जेव्हा समोर चालायचं आहे त्यावेळेस गिअर टाकून दिला आणि भर घालायची, त्यावेळेस हा गिअर पाठीमागे ढकलून दिला। पाठीमागे ढकलून दिल्याच्यानंतर गिअरचं रोटरचं डायरेक्शन या दिशेला होतो। या दिशेला रोटरचं डायरेक्शन झाला, या दिशेला रोटरचा डायरेक्शन झालेला आहे ह्या भर घालण्यासाठी। आणि हा गिअर इकडल्या साईडला वळला त्यावेळेस याचं डायरेक्शन या दिशेला होतो, म्हणजे चाळणी करण्यासाठी। इकडल्या साईडला डायरेक्शन फिरला हा भर घालण्यासाठी, आणि या साईडला ज्यावेळेस फिरतोय त्यावेळेस चाळणी करण्यासाठी। मग चाळणी करण्यासाठी याच्यासोबत दुसऱ्या ब्लेड येतात, त्या ब्लेड म्हणजे चाळणी करण्यासाठी। हे चाळणी करण्यासाठी ह्या ब्लेड काढून घ्यायच्या। सुरुवातीच्या ब्लेड ज्या आहेत ह्या ब्लेड काढून घ्यायच्या। काढून घेण्यासाठी याला आरपिन दिलेला आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये निघतात। हे काढून घेतला, हा निघून गेला, हा ब्लेड निघालेला आहे। आता ज्यावेळेस आपल्याला ही भरणीसाठी, आता चाळणीला ज्यावेळेस लावायचं आहे चाळणी करण्यासाठी, त्यावेळेस या पद्धतीमध्ये आपण हा लागला चाळणी करण्यासाठी, हा चाळणी करतोय। या पद्धतीमध्ये फिरला की चाळणी करायला सुरुवात करणार। आणि याच्यामध्ये रिव्हर्स फॉरवर्ड पण याच्यामध्ये होते। ओके, ठीक आहे। त्यानंतर आता हा जो गिअर आहे, हे जे लिव्हर आहेत हे टर्नरसाठी आहेत। या दिशेला वळायचे त्यावेळेस आपण काय करू, अशा प्रकारची आरपिन दिलेली आहे, ही आरपिन काढून घेणे। ही आरपिन काढून घ्यायची। आरपिन काढून घेतलेली आहे आपण। टायर बदलणी झालं, ज्यावेळेस तुम्हाला परत रस्त्यावरनं तुमचं शेतात वरचं काम झालेलं आहे त्यावेळेस तुम्हाला परत ज्यावेळेस टायर तुम्हाला बदलायचा आहे त्यावेळेस मशीन अशा प्रकारे वर घ्यायचा। वर घेऊन एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे। सोप्या पद्धतीमध्ये हा एकच माणूस काम करू शकतो आरामशी याच्यावरती। याला एका ताकद वगैरे नावाचा प्रकार लागत नाही, लागतो तो टेक्निक लागतो याला। हा आपण टाकून दिलेला आहे। आणखी एक तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, म्हणजे इंजिनची कशा प्रकारे सर्व्हिसिंग करायची आहे आणि इंजिनाला किती ऑइल लागतोय। हा आहे त्याचा बार। याच्यामध्ये 1300 ml इंजन ऑइल, याच्यामध्ये 1300 ml इंजन ऑइल बसतोय। 15W40 हा इंजन ऑइल। आणि हा पाठीमागचा आहे, याच्यामध्ये बसते 1.5 लिटर। याला टाकण्यासाठी आहे इकडल्या भागामध्ये आहे। आणि याचं ज्यावेळेस ऑइल ड्रेन करतो आपण सर्व्हिसिंग करता वेळेस, याचं ज्यावेळेस आपण ऑइल ड्रेन करतो त्याच्यामध्ये हा बोल्ट आहे, हा काढला की पूर्णपणे ऑइल ड्रेन होतो। हा इंजनचा आहे। आणि याचा गिअरबॉक्सचा जो आहे तो खालच्या साईडला 14चा पाना लागतोय, 14चा रिंग पाना लागतोय, खालच्या साईडला आहे, इकडनं दिसेल तुम्हाला। आणि रोटरचं ज्यावेळेस ऑइल बदलायचं तुम्हाला त्यावेळेस हा या दिशेला आहे, दिसतोय का, या दिशेला आहे। इथनं रोटरचं ऑइल काढून घ्यायचं आहे, टाकायचं पलीकडल्या साईडला दिसलेलं आहे। आणि हा जो भाग आहे क्लच क्लाचा जो भाग आहे, सेंटर रोटरीचा जो भाग आहे, याच्यामध्ये एक ग्रीस भरायचं, याच्यामध्ये पूर्णपणे ग्रीस भरायचं। आणि थोडंसं काय करायचं, कपड्यानं वगैरे माती उडून जाऊ नये म्हणून कपड्यानं वगैरे काय करायचं, याला व्यवस्थितशीरपणे झाकून घ्यायचं। आणि तुमचं सगळं पूर्ण काही शेतावरचं पूर्ण काही काम झालेलं आहे त्यावेळेस तुम्ही काय करावा, हा गेअर समोर ढकलून तुम्ही समोर चालू शकता अशा प्रकारे। हा कशाचा गिअर आहे, हा रोटरचा गिअर आहे। हा रोटरचा गिअर आहे ऑन ऑफ साठी। ज्यावेळेस तुम्ही शेतावरती काम करताय बरं का, लागतोय का, रोटर फिरवा जरासं,
हिरवा रोटर लागला का? हा अशा प्रकारे आता गिअर लागलेला आहे आणि हा गिअर काय करायचा ऑनच राहू द्यायचा पूर्ण शेतातलं काम होईपर्यंत हा गिअर ऑनच राहू द्यायचा ऑन राहिला तरी काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही ऑन ऑफ याच्यावर करू शकता कारण हा न्यूटन केला ना की रोटर फिरत नाही आतमधला पार्ट फिरत पट्टी लावायची मशीनला हा एकच लावलेला आहे याच्या खाली जर आणखी जर सपोर्ट पट्टी जर दिली तर आणखी योग्य होईल ती किती इंचाची सर ती आहे 15 इंचाची ती 15 इंचाची एक जाड साईज मध्ये पट्टी टाकून द्यायची 2 पट्टे टाकायला हा आणि हा मशीन कसा आहे मल्टीपर्पज आहे याला एक इथे खीच येतोय हा हीच टाकून दिल्याच्या नंतर तुमचं ज्यावेळेस काम संपलं हा भर लावण्याचं त्यावेळेस हे 4 बोल्ट खोलले आणि हा सपोर्ट खोलला हा पाठीमागे भाग निघून जातो याच्या जागेवरती हीच लावलं तुम्ही याच्यावरती वखर चालू शकता कोळपणी करू शकता पाठीमागे याला PTO शाफ्ट दिलेला आहे बऱ्याच प्रकारे जसं की तुम्ही काम करून घ्याल तशा प्रकारची मशीन काम करते मशीन म्हणजे हा आपला एक लोखंडी बैल आहे आपण याच्याकडनं जसं काम करून घेतो जसं की आपल्या बैलाकडनं आपण काम करून घेतो वेगवेगळ्या प्रकारचे वखर नांगर कोळपणी हे असं आपण बैलाकडनं काम करून घेतो तसंच ह्या लोखंडी बैल आहे आपण याच्याकडनं तशा प्रकारचं काम करून घ्यायला आपल्याला तशा प्रकारचं हा काम करणार जेवढी आपल्यामध्ये टेक्निक आहे तेवढ्या टेक्निकचं हा काम करू शकतो आपली जिथपर्यंत बुद्धी चालते तिथपर्यंत हा मशीन काम करतो ठीक आहे आपण आता तुम्हाला एक लाईव्ह डेमो देऊ आपण काय करतो सरांना थोडीशी याच्यावरची माहिती विचारतो की मशीन कशा प्रकारे चालतोय आणि कशा प्रकारे माती लावतोय चालण्यासाठी कसं आहे व्हायब्रेशन आहे का मशीन सर व्हायब्रेशन आहे मशीन मध्ये अजिबात नाही व्हायब्रेशन चालवण्यासाठी कसं वाटतं सर मातीची भर कशी लागते सर जे तुम्हाला अपेक्षा आहे तशी लागते का माती तशी लागते ओके लागते ना आणि सर हा तुमच्या या दोन्हीच्या मधामधला सर या दोन्हीच्या मधामधला सर मला तुम्ही अंतर सांगा हे अंतर किती आहे सर मला एवढं हे सांगा हे अंतर किती आहे ही सरी हा हे बेड हा हे बेड 4 फुटाचं अंतर 4 फुटाचं अंतर आहे माझ्या मते हा 1 फुटाचा गॅप आहे त्याच्यातनं आपलं हे टायर बसतंय टायरासकट बसतंय त्याच्यामध्ये 1 फुटाच्या याच्यातून पण आपण आरामशीर मशीन चालू शकतो सर 1 फुटामध्ये मशीन काय हलण्या वगैरे असं काही त्रास झाला सर तुम्हाला त्याच्यामध्ये काही त्रास नाहीये ओके ठीक आहे सर हा सर बोला आपण आता ही जी आहे चाललं ही अद्रक आहे का नाही हा ही अद्रक इथून भरणार आहे हा ओके इथून भरणार आहे हा ओके तर आपण एक पातं हा इकडचं रोटेवेटरचं हा आपण जे भर लावणार आहे हा याचं एक काढू शकत नाही हा सर काढू शकतो काही प्रॉब्लेम येत नाही हा. काढू शकतो म्हणजे कसं आहे काही जास्त प्रॉब्लेम जास्त जागा तिकडे कोरत चालणार नाही सर चालेल ती तुम्हाला आपण काढू बी शकतो आपण त्याच्यामध्ये पाते काढण्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही 100% आपण पाते काढू शकतो मशीन स्टार्ट झालाय आपण फॉरवर्ड गिअर टाकलेला आहे सर मशीनचा भर लावतोय त्यावेळेस हा आहे रिव्हर्सचा क्लच हा रिव्हर्स आहे हा पकडायचा नाही रनिंग मध्ये चुकून पण ज्यावेळेस समोरल्या साईडला मशीन चालतोय त्यावेळेस हा रिव्हर्स पकडायचा नाही कारण कसं आहे कधी मध्ये एखाद्यावर मशीन हल्ली तर ब्रेक म्हणून आपण त्याचा उपयोग करतो तो ब्रेक नाहीये तो रिव्हर्सचा केबल आहे तो जर पकडला तर मशीन मध्ये 100% प्रॉब्लेम येऊ शकतात नाही बंद करायचे तर हा क्लच सोडून हा तो द्यायचा क्लच सोडून दिल्याच्या नंतर बंद होऊन जातोय आणखी सर याच्यामध्ये
ज्यावेळेस फॉरवर्ड गिअर टाकलेला आहे त्यावेळेस हा रिव्हर्स क्लच पकडायचा नाही. रिव्हर्स क्लच पकडल्याच्या नंतर मशीनचं काय होतंय, दोन्हीचं इकडलं आणि इकडलं हे होतंय, लोड येतोय मशीनवर आणि तुटण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. आणि ज्यावेळेस रोज सकाळी तुम्ही ज्यावेळेस मशीन स्टार्ट करता, तुम्हाला कुठेतरी शेतावरती कामाला न्यायचं, त्यावेळेस हा काय करायचा, एअर किनर खोलायचा. अशा प्रकारे हा एअर किनर खोलतोय. याच्यामध्ये ऑइल असतं, ही ऑइल घाण झालेलं असते, याच्यामध्ये ऑइल एवढंच टाकायचं असते. हे ऑइल घाण झालेलं असते, हे ऑइल बदलायचं, डिझेलनं साफ करून घ्यायचं, याच्यामध्ये परत नवीन ऑइल टाकायचं. टाकल्यानंतर परत हा एक भाग आहे आतमध्ये, जसा की हा भाग जो आहे, हा भाग काय करायचा, असा खोलून ही जी जाळी आहे, ही जाळी काय करायची, डिझेलनं धुवून घ्यायची पूर्णपणे. याच्यामधनं काय असते, घाण निघून जाते. घाण निघून गेले की मशीनला काय होते, एकदम क्लिअर हवा भेटते मशीनला. हा पण खोलायचा. जसं हा खोललाय तसं हा पण खोलायचा. हा पण काय करायचा, चांगल्या प्रकारे साफ करून घ्यायचा, झाडून घ्यायचा, डिझेलनं धुवून साफ करून परत हा टाकून घ्यायचा. हा एअर किनरचा जसा आपला नाक आहे तसा हा मशीनचा नाक आहे. याला शुद्ध हवा लागते, आतमध्ये जात असते हवा. त्याच्यामध्ये धूळ जर गेली तर त्याच्यामध्ये कसं असते, मशीनमध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी हा काय करायचा, रोज सकाळी ज्यावेळेस आपण शेतावरती कामाला निघालो त्यावेळेस हे करायचं, धुवून डिझेलनं धुवून क्लिअर साफ करायचा. आणि ज्यावेळेस तुमचं काम बंद होते पूर्णपणे, कसं आहे की एक 8 दिवसाला मशीन काय करायचं, थोडंसं 1-2-4 दिवसाला मशीन स्टार्ट करून जागेवरती आयडिंगला स्लो रेसवरती जागेवरती लावून द्यायचा, जेणेकरून की आपल्या मशीनचा नवचाल वगैरे ह्याचे आतमध्ये जे पार्ट जाणार नाहीत याची काळजी घ्यायची. याची काळजी म्हणून आपण काय करायचं, ज्यावेळेस बरसात होते, बऱ्यापैकी पाऊस होते, शेतामध्ये काम करू शकत नाही, त्यावेळेस कधी महिना पाऊस पडतोय, त्याच्यामध्ये आपण काय करायचं की एक मशीन थोडा वेळ 10-15 मिनिटं चालू करून ठेवून द्यायची, कारण की मशीनला त्याच्यानंतर मशीनला प्रॉब्लेम येत नाही. डेमो करून आले सरांना आपण फीडबॅक विचारू, मशीनचं काम कशा प्रकारे केलंय मशीननं. आपण सरांचा स्वतः एक्सपिरियन्स घेणार आहोत. सर, मशीननं काम कशा प्रकारे केलं सर, एकदम तुम्हाला समाधानकारक आहे सर? मशीनच्या कामामध्ये मशीन हलते सर अशी इकडल्या इकडं, त्रास वगैरे काही चालवण्यासाठी त्रास होतोय? अजिबात नाही ना. ओके, किती आहे सर तुमची अद्रक? ही अद्रक किती आहे? सगळी टोटल 2 एकर.